आपल्याला नवी मुंबईतील गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद महापालिका निवडणुकांनिमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आलाय। नवी मुंबईत 5 वर्ष प्रशासकाचा कारभार असून तुम्हीच शहराचं वाटोळ केलं अशा शब्दात नाईकांनी शिंदेंचं नाव न घेता हल्ला चढवलाय। नवी मुंबईत 5 वर्षात 3000 कोटींवर डल्ला मारलाय असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे। अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। महापालिकेची सत्ता आल्यानंतर ह्या 5 वर्षामध्ये जी टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता। आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड डीसीआर आणलाय। तर गणेश नाईकांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचं काय म्हणणं आहे तेही बघूया। नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे। आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शाखांना भेट दिली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंच्या टेंभी नाक्यावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान 1986 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी उद्घाटन केलेल्या शाखेलाही राज ठाकरेंनी भेट दिली। अमरावतीमध्ये भाजपच्या 2 नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। भाजपच्या सभेत खासदार अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणांमध्ये शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली। माझा सख्खा भाऊ जरी युवा स्वाभिमानवर उभा असला तरी मी भगव्याशी प्रामाणिक राहीन अशा शब्दात बोंडेंनी राणांना अप्रत्यक्ष टार्गेट केलं।